देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं। दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं। दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं। जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं। शिवाजी का बेटा था हो, गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए शंभू के बलिदान को। कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को। कोटि कोटि कंठों में तेरा आज ही जय जयकार है। अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन का पुष्प चढ़ाया था। है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। नमस्कार मंडळी। तर आत्ताच्या या ओळी ज्या घेतलेल्या आहेत कवी योगेश यांच्या, त्याचं कारण एवढंच आहे की आम्ही आताच छावा चित्रपट पाहून आलेलो आहे, मन भरून आलेलं आहे आणि याच्याच वरती एक रिव्ह्यू म्हणा किंवा एकंदर आमच्या भावना म्हणा मराठी सगळ्या प्रेक्षकांपर्यंत शब्दवेळेच्या पोहोचवण्याचं काम आज आम्ही दोघं तुमच्यासाठी करतोय। सगळ्यात पहिली गोष्ट, छावा चित्रपट आम्ही आजच बघून आलोय आणि या चॅनलवरती आम्ही हा जो रिव्ह्यू बनवतोय तो ऍक्च्युली आम्हाला बनवायचा होता। आम्हाला थोडा लेट झाला हा रिव्ह्यू बनवायला, कारण आम्हाला मूवी बघायलाच वेळ झाला, त्यामुळे थोडासा लेट झाला। पण हा देर आहे दुरुस्त आहे, या हिशोबाने आता आपल्या हार्ट टू हार्ट व्यवस्थित रिव्ह्यू आपण या चित्रपटाचा करणार आहे। सुरुवात तुम्ही करावी सर। यस, तर छावा चित्रपट आपण पाहिला। या छावा चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच अनेक मितकं सगळ्यांच्या समोर येत होती। हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये इतक्या मोठ्या लेवलला आपल्या मराठी एखाद्या मोठ्या हिरोचं म्हणू शकतो आपण, जसं की वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे हिरोज राहिलेले आहेत आजपर्यंत। वर्ल्ड 17 किंग्सची नावं घेतली जातात वगैरे वगैरे, त्यांच्या मोठमोठ्या गाथा मोठमोठे पिक्चर्स त्यांच्यावरती येत असतात। मात्र त्या जगातल्या 17 मोठ्या राजांपेक्षा सुद्धा गौरवशाली आणि कर्तृत्ववान राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांच्याच पावलांवरती पावलं टाकून हेच स्वराज्याचं देखणं स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। स्वतःच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सुद्धा जो माणूस झगडत राहिला, लढत राहिला तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी, त्याच शंभू राजांबद्दल सविस्तर बोलणार आहे। आणि त्यांच्याच वरती हा चित्रपट बनलेला आहे। अक्षरशः प्रत्येक क्षणाक्षणाला अंगावरती काटा येत होता डोळ्यामधून अनेकांच्या। जर तुमचं हळवं हृदय असेल तर तुम्ही चित्रपट पाहायला जाताना काळजी घ्या असं मी म्हणेन। शेवटच्या अर्धा तास आधी निघून आला तरी काय हरकत नाही। ज्या वेदना त्या आमच्या राजानं 40 दिवस सोसल्या, असह्य असह्य। मूवी बद्दल जर बोलायला गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट तर मूवी यायच्या आधीच आपल्याकडे असं म्हणतात की बाबा त्या चुकीचं काय हे शोधणारी मंडळी लई आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट या मूवी बद्दल रिव्ह्यू करताना पहिला मला सांगायची आहे की जेव्हा मूवीचं अनाउन्समेंट झाली होती तेव्हा भरपूर आपल्या मराठी कलाकारांनी थोडीशी दुःख व्यक्त केलं होतं की याच्यामध्ये मराठी कलाकार लीड का नाहीये किंवा मराठी कलाकार काय कुठे गेलेत का, मराठी कलाकारांना काय घेतलं नाही। पण ज्यावेळी तुम्ही हा मूवी बघाल त्यावेळी तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की 70 ते 80% कलाकार त्यात प्रॉपर मराठी आहेत। ते संतोष जुळेकर घ्या, संतोष जुळेकरचं आपलं रायाजीचं कॅरेक्टर असेल। संतोष जुळेकर बद्दल पण एवढं छान वाटलं की एवढ्या वर्षानंतर मोरया पिक्चर मध्ये जे त्यानं ऍक्टिंग केली होती, जे त्यानं मार्केट मारलं होतं, त्यानंतर भरपूर लोकांची इच्छा होती की संतोष जुळेकर परत एकदा पडद्यावरती दिसावा। कारण आपले स्वप्नील जोशी असेल किंवा बाकीचे जे कलाकार आहेत ते एवढं चांगल्या सिनेमांमध्ये येत होते, पण संतोष जुळेकर सारखं टॅलेंट कुठंतरी लपत होतं, त्याला कोणी घेत नव्हतं अशाचा प्रकार होता। पण ती देखील कमी भरून काढली। संतोष जुळेकरला एक महत्वाचा आणि मुख्य कॅरेक्टर आणि मुख्य रोल असा त्या छावा मूवीमध्ये मिळाला आणि त्याला त्यांना व्यवस्थितरित्या कम्प्लीट देखील केलंय। मग ते पूर्ण प्रॅक्टिस करणं असेल किंवा सगळ्याच गोष्टी असेल। लक्ष्मण उत्तेकरांचा जर बोललो आपण, ते डिरेक्टर आहेत, चित्रपटाचे डिरेक्टर आहेत मूवीचे, त्यांना खरंच सॅल्यूट केला पाहिजे। कारण एक तर पहिली गोष्ट मॅडॉक फिल्म्स हे तर खूप मोठं ब्रँड आहे, तुम्हाला माहिती आहे। स्त्री असेल, स्त्री 2 असेल, भेडिया असेल, यासारखे अनेक चित्रपट जे सक्सेसफुल आहेत। एवढं सक्सेसफुल एक जॉनरा असताना त्यांनी एक मराठी सब्जेक्टला प्रॉपर मराठी, आणि असं पण नाही बरं का की बाबा त्यांनी असंच मनात घेतलं आणि चित्रपट बनवला, कारण संभाजी महाराजांचा इतिहास ऑलरेडी एवढा आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे बाबा स्टोरी घेतली एखाद्या इतिहासातून आणि पुस्तक बनवला, मूवी बनवला, असं नाही। तर 4 वर्ष त्यांनी अभ्यास केला। 4 वर्षाचं त्यांनी, कसं असतं सिनेमॅटिक लिबर्टी घेताना कित्येक वेळा प्रॉब्लेम हा येतो की बाबा आता फॉर एक्झाम्पल रामायणचं घ्या, रामायणचा मध्ये पिक्चर आला होता, काय त्याचं नाव, प्रभास, नाव पण विसरलो मी त्या पिक्चरचं, काय होतं, आदिपुरुष। हा, त्या आदिपुरुष मूवीचं हेच झालं होतं की रामायण सब्जेक्ट एक आहे पण प्रत्येकाचं व्हर्जन वेगळं आहे। त्यामुळे कशातनं काय घ्यावं आणि कशातनं काय घेऊ नये ह्यात खूप मोठा इश्यू असतो आणि त्यामुळे 4 वर्ष
उतेकर सरांनी व्यवस्थित लक्ष घालून स्टोरीवरती काम केलं आणि ज्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत किंवा ज्या गोष्टी दाखवल्या नाही पाहिजेत त्या गोष्टीवरती अभ्यास करून प्रॉपर सिनेमॅटिक बनवलाय. येस. तर हा चित्रपट बनवत असताना सुद्धा जसं की आता झालं की आजपर्यंत बॉलिवूडमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा तेवढा मोठा सिनेमा निघालेला नव्हता जेवढा आता संभाजीराजेंवरती निघालेला आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांवरती किंवा शिवाजी महाराजांवरती चित्रपट हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये का निघत नाहीत? मराठीमध्ये सुद्धा निघतात परंतु त्या सुद्धा मर्यादित एखादाच पार्ट त्यांच्या आयुष्यातला कव्हर केला जातो. जसं की तानाजी चित्रपटातून आपल्या सगळ्यांना माहिती होतं गड आला पण सिंह गेला म्हणजे सिंहगड तर कोंढाणा घेण्याच्या संदर्भातला तो सगळा प्रसंग दाखवला गेला. अर्थात काहीतरी एक एक प्रसंगाला हात घालतात परंतु अख्ख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अख्ख्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती चित्रपट बनवण्याचा धाडस होत नाही. कारण काय इतिहासकारांनी वेगवेगळे संदर्भ लिहून ठेवले म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास लिहिलाय. मग शिवाजी सावंतांनी लिहिलेला इतिहास थोडा वेगळा येतोय इतर साहित्यिकांनी लिहिलेला थोडा वेगळा इतिहास येतोय. मग प्रत्येकाच्या संदर्भामधून खरे संदर्भ नेमके कोणते मितकं नेमके कुठली आहेत नेमके पुरावे कुठले आढळत आहेत पूर्वीची ती की पत्र आढळत आहेत आज सुद्धा इंग्रजांनी तर इंग्रजांनी सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा लिहिलेली अनेक पत्र आहेत. ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मग एखाद्या विषयावरती हात घातला त्याचे ऑथेंटिक पुरावे दाखवले तर आणि तरच बॉयकॉट होण्याचे नारे जसे सुरुवातीला पण लागले. संभाजी महाराज थोडंसं लेझिम खेळतानाचा एक सीन दाखवला गेला होता तो गाण्यात होता कदाचित अनेक प्रेक्षकांना तो उत्तम वाटला असता बघायला असं मी म्हणेन. तर त्या संदर्भानंच डायरेक्टरांशी सुद्धा बोलणं ज्या वेळेला झालं होतं तर ते सुद्धा असं म्हणाले होते की शंभू राजा हे रयतेचे राजे होते लोकांच्यात जाऊन वावरणारे राजे होते. एखादी लढाई जिंकून ज्या वेळेला राजे परत येत आहेत जल्लोष सगळा रयतेमध्ये साजरा केला जात असेल सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात असेल आणि रयतेच्या एखाद्या मावळ्यानं समोर येऊन राजेंना म्हटलं की राजे थोडासा लेझिमचा ठेका आमच्या बरोबर धरा तुम्ही. मग अशा वेळेला राजेंनी थोडासा लेझिमचा ठेका धरलाही असेल त्यावेळेला मग त्यात दाखवलं तर चुकलं तरी काय म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या प्रेक्षकांना ज्या शंभू राजांच्या आयुष्यामध्ये उभ्या हयातीमध्ये आनंदाचा एकही क्षण म्हणावा तसा ज्या राजाला मिळाला नाही आईचं प्रेम लहानपणी त्यांना मिळालेलं नाही सावतराईनं कशा पद्धतीची भूमिका दिली त्यांच्या बाबतीत वागली या संदर्भातले अनेक पुरावे येत आहेत समोर ते बघितले असतील. 9व्या वर्षी शंभूराजांना त्या तिकडं सोडून यावं लागलं होतं शिवाजीराजेंनी त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा घातले होते. हे ज्या मुलाला बघायला लागलेलं आहे स्वराज्याच्या गादीवरती बसताना कटकारस्थानं ज्याच्या बाबतीत घडवली गेली ज्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्याचा शेवट अत्यंत विदारक झालाय अशा माणसाच्या आयुष्यामध्ये एकही आनंदाचा क्षण त्याला कधी उपभोगता आला नाही. अशा राजाच्या बाबतीत सिनेमात सुद्धा आम्हाला आनंद पाहावला नाही का हा प्रश्न आपसुकच उपस्थित इथं होतोय. त्या सिनेमाबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे त्या पिक्चरचा मित्रांनो शेवटचा जो पार्ट आहे ते आता ऑब्व्हियसली रिव्हील नाही करणार संभाजी महाराजांची हिस्ट्री तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे त्यात काय असं लपवण्यासारखं नाही आहे पण जो शेवटचा पार्ट आहे सिनेमॅटिक लिबर्टी यूज करून कशा प्रकारे अजून तो सीन अंगावरती येईल याचं प्रॉपर एक सीन उतेकरांनी व्यवस्थितरित्या त्यामध्ये मांडले. मूवीचा क्लायमॅक्स जो आहे तो खरोखर मित्रांनो आजपर्यंत एवढे चित्रपट आम्ही बघितलेत किंवा माझ्या आयुष्यातलं बाकीच्यांचं राहू दे किंवा आमचं घ्या की आतापर्यंत जेवढं पिक्चर मी स्वतः बघितलेत आजपर्यंत माझ्या आयुष्यात असं एकदाही झालं नाही की चित्रपटगृहातून बाहेर येताना अक्षरशः बाहेर येऊन पार्किंगमध्ये येऊन गाडीला किल्ली लावूपर्यंत कुठलाही माणूस एकमेकांसंग बोलत नव्हता. आता हे का झालं कारण ती रियालिटी होती. कधी एक असतं ड्रॅमॅटिक किंवा एक असतं एखादी गोष्ट किंवा काल्पनिक आणि एक गोष्ट असते ती ऑथेंटिक असते किंवा रिअल असते किंवा इतिहास असतो. तसं संभाजी महाराजांच्या इतिहासावरती रिअल गोष्टीवरती हा सिनेमा बनवलाय आणि लिबर्टी यूज करून शेवटचा सीन जो अंगावर जो येतो त्याच्याबद्दल खरंच मी इथं बोलणार नाही. तो पिक्चर तुम्ही सिनेमागृहातच जाऊन बघायला पाहिजे कारण तो एक मुद्दा आहे की भावांनो मित्रांनो तुमच्या मोबाईलला त्या वेबसाईटला त्या टेलिग्रामला ते सगळीकडे पिक्चर 100% आला असेल बघायची चूक करू नका. हे फक्त मराठी बाणा म्हणून मी म्हणत नाहीये हे यासाठी म्हणतोय की तो चित्रपट अनुभवायचा असेल तर त्याला सिनेमागृहातच जावं लागेल कारण ते जे अंगावर येणं असतं ते फील करणं असतं. हा सिनेमा बघायचा नाही आहे मित्रांनो हा सिनेमा फील करायचा आहे कारण ते जे ऑब्व्हियसली संभाजी महाराजांच्यावरती जे अत्याचार झाले त्यातले 10% दाखवले त्यामध्ये बाकीचं दाखवले नाहीये. 40 दिवस त्यांच्यावरती किती अत्याचार करण्यात आले किंवा किती काय काय त्यांना सहन करावं लागलं हे जास्त दाखवलेलं नाहीये पण जेवढं दाखवलंय ते देखील अंगावरती किती म्हणजे भयानकरित्या येतं ते तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघितलं पाहिजे आणि हे केला तर आणि तरच आपण जे म्हणतो ना मराठी चित्रपट मोठा होत नाही आहे सिनेमाला बजेट नाही आहे ह्याव नाही त्याव नाही आपण जेवढे आपण मराठी लोक आहोत आपण जरी तिकीट घेऊन पिक्चर बघितलो भावांनो तरी ते इनफ आहे.
तर त्या मोठ्या बजेटवाल्यांना बॉलिवूड मधल्या वाल्यांना की कळेल की बाबा मराठी सब्जेक्ट किंवा मराठी ऑडियन्स महत्वाचा आहे. जसं तेलुगू तमिळ यांना कळालं की ती स्टोरी महत्वाची आहे, ते सगळे लोक महत्वाचे आहेत, तसं मराठी कलाकार देखील जाऊन पिक्चर बघितले, मला मराठी माणसं पिक्चर बघितली, तर मोठ्या बजेटवाल्यांना पण कळेल की बाबा मराठी सब्जेक्टला घेऊन आपण पिक्चर बनवला पाहिजे. त्यामुळं 100% सिनेमागृहातच जाऊन पिक्चर बघा. येस, सिनेमागृहात जाऊनच बघितला पाहिजे. असं आणखीन महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपर्यंत हॉलिवूडचे चित्रपट आपण ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला आपल्याला अनेक सुपरस्टार दाखवले जातात. मग स्पायडरमॅन असेल, सुपरमॅन असेल, आयर्न मॅन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे सुपरस्टार दाखवले गेले. आपल्या भारतामध्ये सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळे शक्तिमान असेल, आर्यमान असेल, ज्युनियर असेल, असे काल्पनिक हिरोज अनेक दाखवले गेले. परंतु जगाच्या इतिहासामध्ये जे रिअल हिरो झाले त्यांपैकी आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज होते आणि त्यांचा गौरवशाली इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळ्यात महत्वाचा अभिमानाचं आहे. आणि का चित्रपट बघितला पाहिजे तर कालच मी आकाश चोप्रा यांनी, म्हणजे आपले सगळेजण क्रिकेट प्रेमी असालच तर आकाश चोप्रा कॉमेंट्री आता करतात आणि पूर्वीचे एक चांगले क्रिकेटर होते, तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आजही दिल्लीच्या रस्त्यांवरती ज्या वेळेला आम्ही फिरतो औरंगजेबाच्या नावानं तिथं रस्ते आहेत, मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला कधीही पुस्तकामध्ये दिसला नाही किंवा वाचनात आला नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, आमच्याच इतिहासकारांनी तो इतिहास व्यवस्थित पद्धतीने कदाचित लोकांपर्यंत पोहोचवला नाही. आजही विकिपीडियावरती तुम्ही गेलात तर शंभू राजा रगेल रंगेल अशा पद्धतीचे होते असे सुद्धा काही इतिहासाचे संदर्भ सोयीनुसार घडवले गेलेत. ज्या राजाच्या आयुष्यामध्ये जिवंतपणे त्या राजाबरोबर संदर्भात कटकारस्थान रचले जात असतील, तो राजा गेल्यानंतर तर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने कटकारस्थान रचले असतीलच की, लिहिणारे सुद्धा हात त्यांचेच होते. त्यामुळं सांगायचं एवढंच आहे की आमच्या राजाला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी समोर आणलं, परंतु एक गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो छावा होता. मग त्याच्या अंगातलं रक्त सुद्धा त्या शिवबांचं होतं आणि ते सुद्धा रयतेसाठी लढणारं, सर्वसामान्यांसाठी झगडणारच होतं. हे आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल आणि म्हणून या आपल्या हिरोचा, रिअल हिरोचा चित्रपट आपण सिनेमागृहात जाऊन पाहिला पाहिजे. तेव्हा कुठं जाऊन पुढं शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्याच्यानंतर येणाऱ्या काळातले पुढच्या काळातले काही महत्वाचे पेशवे असतील किंवा मग आमचे राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरचे असतील, या सगळ्या मोठ्या रिअल हिरोंच्या संदर्भातले चित्रपट येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पडद्यांवरती आम्हाला दिसतील. टिपू सुलतान आपण बघतोय, अकबराचा चित्रपट बघतोय, मग हे सगळे चित्रपट बघतोय, त्यांच्यापेक्षा सुद्धा त्या मोगलांना सळो की पळो करणारा आमचा राजा होता. असे चित्रपट निघले पाहिजेत, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. 100%. सिनेमॅटिक लिबर्टीवरती जर बोलायला गेलं तर सिनेमॅटोग्राफी सौरभ गोस्वामी यांनी केले, त्याचबरोबर त्याचं एडिटिंग मनीष प्रधान यांनी केले. ह्या दोघांना सॅल्यूट केलं पाहिजे, कारण जे सिनेमॅटिक जे फील्डमध्ये काम करतात त्यांना माहित असेल CGI बनवणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे आणि अशा पिक्चरमध्ये CGI दाखवणं हे देखील खूप सेन्सिटिव्ह विषय हा. त्यामुळे याच्यामध्ये काय दाखवावं काय नाही याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन CGIचा पहिलाच सीन आहे ज्यावेळी मुघल सैन्य एका नदीच्या साईडनं 5-10 हजारची सेना असते आणि ती सेना जात असते. एवढं ऑथेंटिक आणि एवढं प्युअर CGI यूज केलंय. मग ते मनीष प्रधान असेल किंवा मी मगाशी बोललो त्याप्रमाणे सौरभ गोस्वामी असतील. सिनेमॅटोग्राफी, फाईट सिक्वेन्स इतके सुंदर आहेत, म्हणजे लिटरली हॉलिवूडचा कुठला तरी सिनेमा बघतोय आपण या टाईपमध्ये फाईट सिक्वेन्स वाटतात. मग ते प्रत्येक वेगवेगळी फाईट आहे. त्यांनी म्हणजे मुद्दामून ज्यावेळी मुघल सैन्य त्यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी शेवटला जेव्हा येत होतं तेव्हा प्रत्येक म्हणजे कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी म्हणजे मुघलांनी आपल्याला साईडून घेरलं होतं. त्यावेळी प्रत्येक ठिकाणची वेशभूषा, प्रत्येक ठिकाणची फाईट, प्रत्येक ठिकाणचे शस्त्र, प्रत्येक ठिकाणचे इन्व्हायरमेंट इतक्या सुंदररित्या सिनेमॅटोग्राफरनं दाखवलंय, त्या एडिटरनं दाखवलंय की खरंच त्या बाबतीत त्याला 100पैकी 100 गुण दिलेच पाहिजेत. पण हे तर खूप मोठा पण आहे म्युझिक बाबतीत. टू बी ऑनेस्ट म्हणजे मनापासून सांगतो, म्युझिक बाबतीत जर असा हा सिनेमा मागे पडतो. खरोखर जर विचार करायला गेला, ऑब्विसली ग्रेट आपले AR रहमान, ऑलवेज ग्रेट, त्यात काय वादच नाही. पण कुठंतरी ह्या विषयाला किंवा मराठी सब्जेक्टला धरून जर म्युझिक बघितलं तर आपल्या मनात एकच नाव येतं, अजय अतुल. कारण ती एक गोष्ट खंत वाटते. आपण पण जेव्हा सिनेमा बघत होतो, मला आठवतंय का बघा अक्षय, तुला आठवतंय का बघ की त्या ह्याच्यामध्ये काहीतरी मिस होत होतं. एवढं सगळं पुढे दिसत होतं पण काहीतरी मिस होतं, ते म्हणजे अजय अतुलचं म्युझिक. या अशा चित्रपटाला जर अजय अतुलचं म्युझिक मिळालं असतं तर 4 चांद लागले असते. त्यामुळे जरा म्युझिक बाबतीत मला जरासं ती गोष्ट थोडीशी ऍडजस्टमेंट वाटते. AR रहमान यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जे काही आजपर्यंत कॅरेक्टर्स मिळाले किंवा ज्यांच्यावरती त्यांनी चित्रपट बनवला त्यांनी त्या विचारांनी तो म्युझिक दिलेला असणार आहे. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे सैराटला ज्या उंचीवरती अजय अतुलनं नेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपट बघण्यापेक्षा त्या चित्रपट मधला म्युझिक
ते गाणी Feel किंवा एकंदर तो चित्रपट येण्याआधी जे काही वातावरण तयार होतंय ते सगळं वातावरण फक्त आणि फक्त निर्माण करण्याचं काम अजय अतुल करत असतात. आणि त्यामुळे या चित्रपटाला सुद्धा जर त्यांना संधी मिळाली असती तर चित्रपट आणखीन म्युझिकच्या बाबतीत कुठच्या जबरदस्त चित्रपट आहे, परंतु आणखीन कुठं जाऊन पोहोचला असता. त्यामुळे अजय अतुल जर हा व्हिडिओ पोहोचवू शकत असेल त्यांच्यापर्यंत तर पोहोचवा, की अख्खं महाराष्ट्र मिस करत होतं या चित्रपटात. पुढचा एक विषय असा आहे की बाबा कॅरेक्टरायझेशन म्हणजे कुठला कॅरेक्टर कुणाला द्यावं. आपण पहिला बोललो त्याप्रमाणे की मराठी कलाकार नाही आहेत, मराठी कलाकार नाही आहेत म्हणून खूप मोठं ते कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली होती, पण त्यामुळे मराठी कलाकार आहेत. मेन विषय येतो संभाजी महाराजांचं कॅरेक्टर. आपल्याला तर माहिती आहे अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी नावाचे सिरियल तर स्वराज्य रक्षक संभाजी यस खूप छान चालली होती. त्यांची लाईव्ह नाटकं पण व्हायची. मी स्वतः त्या नाटकाचा एक भाग होतो एकेकाळी, त्यामुळे मी समोरून बघितलोय की ते किती भारी लेवलची ऍक्टिंग करायची. पण विक्की कौशल कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, एक सिनेमॅटिक दृष्टिकोन बघता आपल्याला फक्त सिनेमामध्ये 1.5 तास ते 3 तास जेवढा पिक्चर आहे तेवढा दिसतो. आपण त्यामध्ये चुका काढतो की हे असं आहे, हे तसं आहे, हे असं आहे, पण त्याच्या मागची जी मेहनत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल विक्की कौशल संभाजी महाराजांचा चित्रपट बनवतोय किंवा संभाजी महाराजांचं कॅरेक्टर करतोय. एक झाली मेंटली गोष्ट, जसं तुम्ही ते म्हटलं होतं काहीतरी ते रडत होते काहीतरी, तर तो सीन असा आहे की विकी कौशल जसं म्हटलं की आम्ही काल पण आमची चर्चा झाली की मी मिस केलं, म्हणजे स्वतः अमोल कोल्हेंना प्रचंड मिस या चित्रपटाच्या संदर्भाने केलं. कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवरती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेतून संभाजीराजांची भूमिका, संभाजीराजांची वेशभूषा म्हणजेच आज अमोल कोल्हे डोळ्यासमोर येतात. कारण त्यांचा तो आवाज, त्यांची ती शैली, त्यांचं ते वावरणं, त्यांनी स्वतःला संभाजी महाराजांमध्ये सामावूनच घेतलेलं होतं. त्यामुळे तिथं थोडंसं मिस झालं. परंतु जसं म्हटलं विकी कौशल यांनी त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न कसा केला असेल तर 1-2 प्रसंग मला त्या डायरेक्टरांच्याच बोलण्यातून लक्षात आले. ज्या वेळेला तो सिंहासनावरती शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती बनण्यासाठी ज्यावेळेला त्यांच्या सिंहासनावरती राज्याभिषेक होणार होता आणि ते सिंहासनाच्या दिशेने जात होते, इतर सीन चित्रपटामधले 1-2 टेकमध्ये सगळे शूट करण्यात आलेले आहेत किंवा तयार झालेले आहेत. मात्र हा सीन फक्त चालत जायचं होतं, सिंहासनावरती जाऊन बसायचं होतं, फक्त सिंहासनावरती जाऊन बसायचं होतं आणि ते पण कसं एक राजानं राजासारखं बसायचं होतं. मात्र हा सीन ज्या वेळेला घेतला गेला त्याचे 15 टेक झाले असं डायरेक्टर सांगतात. कारण काय तर ज्या वेळेला त्या सिंहासनापर्यंत विकी कौशल जायचे, त्यांना राजे सगळेजण म्हणतात. आजही विकी कौशल यांना त्या वातावरणामध्ये म्हणजे सगळेजण मावळे आणि ते शंभूराजे या भूमिकेतच गेलेले होते. ते ज्या वेळेला ते सिंहासनापर्यंत जायचे आपसुकच त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागायचे आणि ते म्हणायचे पुन्हा एक टेक घेऊया का, पुन्हा एक टेक घेऊया का. असं करत 15 टेक झाले. शेवटी डिरेक्टर यांना जाऊन विकी कौशल मिठी मारून रडले आणि त्यावेळेला जाऊन परत तो एकदा शूट केला सीन, तेव्हा जाऊन ते त्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचले आणि बसले. आणि नंतर ज्या वेळेला तो विचार केला गेला की हे असं का होत होतं तर ते शंभूराजे त्यांच्यात सामावूनच गेले होते खरं तर. आणि ज्या दिवशी रिअलमध्ये शंभूराजांचा राज्याभिषेक झाला होता त्याच दिवशी तोच सीन त्या दिवशी घडत होता. कदाचित तेच सगळं त्यांना फील होत असेल की काय, त्या शंभूराजांचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर येत असेल की काय, आणि म्हणून असा हा भावनिक कलाकार त्यावेळेला आपसुकच त्याच्या डोळ्यातून आसवं येत होती. कॅरेक्टरायझेशन वरती विषय आला तर मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की बाबा आपल्याला फक्त 3 तासाचा सिनेमा दिसतो पण त्याच्या मागे जी मेहनत असते. आता मी मगाशी बोललो की मेंटली तर आता अक्षयने बोलला ती गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये होतीच की खूप मोठं कॅरेक्टर आहे, त्याला आपण मान सन्मान द्यायला पाहिजे किंवा आपलं काहीतरी चुकायला नको, काय व्हायला नको, हे तर मेंटल स्ट्रेस असतेच. बट एक मेन विषय असतो तो म्हणजे प्रॅक्टिस. आपण मित्रांनो घोड्यावरती राजे चाललेत हा आपण विकी कौशलचा सीन बघतो, पण ऍक्च्युली आपल्याला दिसतं फक्त ते, पण ते घोड्याबरोबरचं बॉन्डिंग करणं असेल, त्या घोड्यावरती स्वार होणं असेल, ते प्रॅक्टिस करणं असेल. बरं एवढं करून थांबायचं नसतं. कॅमेरा जिकडं लावलाय तिथून व्यवस्थित अँगल असेल तर तिकडं फेसिंग व्यवस्थित दिसणं असेल, म्हणजे प्रॉपररित्या. मग ते फाईट सिक्वेन्स मध्ये आपण बघतो फक्त हा इकडून मारला तो तिकडून मारला, पण तो मारताना देखील ती एक ऍक्टिंग आहे. समोरचा पण आर्टिस्ट आहे, भलेही आपण एका स्टोरीवरती काम करतोय पण समोरचा पण एक ऍक्टर आहे, त्याला देखील इजा नाही झाली पाहिजे. जास्त भावनेमध्ये येऊन जर जोरात आपण म्हणजे जोरात त्यानं जर काही केलं तर समोरच्या कलाकाराला इजा होऊ शकते, याचं देखील गांभीर्य ठेवणं. झाला विषय फाईट सिक्वेन्स झाल्यानंतर जे काही इमोशनल सीन्स आहेत किंवा ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या मागं खूप मोठी मेहनत लागते. फाईट सिक्वेन्स शूट करताना वायर्स असतात, तुम्हाला माहिती आहे का बघा, पण ते वायर असून देखील वायर नसल्यासारखं दाखवणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे ते शूट नंतर ते वायर घालवतात पण रिअल मध्ये तर ते वायर असतेच, त्यामुळे तुमच्या बॉडीला ती कचत असते वायर सिक्वेन्स शूट करताना. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता
मी एकच सांगेन की विक्की कौशलला का मानलं पाहिजे, तर मी जेवढ्या गोष्टी बोलल्या कदाचित मी 10% असेल, मोठी माझ्यापेक्षा भरपूर लोक आहेत जे 100% गोष्टी बोलतील याच्यावरती, पण या पूर्ण सर्कलमध्ये विक्की कौशल 1% पण मागे पडलेला नाही आहे. त्याचा एकही चूक किंवा सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये एकही मिस्टेक त्याची अजिबात सापडत नाही, मग भलेही ते कुठलाही सिक्वेन्स घ्या. त्यामुळे विक्की कौशल हा या रोलसाठी उत्तमच आहे, मला तरी असं वाटतं पर्सनली. नाही, नक्कीच त्यांनी न्याय दिलेला या भूमिकेला. आणि विशेष म्हणजे ज्या चित्रपटामध्ये सीन दाखवले गेले, मग अशी युद्धाचा संदर्भ झाला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, शंभूराजांनी वेगवेगळ्या स्तरावरती युद्ध केली. ज्यावेळेला मगाशी जसा उल्लेख झाला की 10,000, तर त्यात लाखोंचं सैन्य घेऊन त्यावेळेला औरंगजेब येत होता, महाराष्ट्रावरती चाल करून येत होता. आणि त्यावेळेला स्वराज्याकडे खचून अख्ख्या स्वराज्यामध्ये आमचे 20-25 हजार मावळे होते. तर त्यावेळेला त्या लाखोंच्या सैन्यांचा मुकाबला करायचा असेल, 15-20 हजार 25 हजार मावळ्यांनी करायचं असेल, तर त्याच्यासाठी थेट मैदानातलं युद्ध होऊ शकत नव्हतं. आणि मग त्यावेळेला अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते जलयुद्ध जे झालेलं आहे, किंवा मग त्या वेळेला परिस्थितीनुसार जंगलातून येत असताना सैन्य तिथं झालेलं छुपीत पद्धतीचं युद्ध असेल, शेतातलं झालेलं युद्ध असेल, वाड्या वस्त्यांमधलं झालेलं युद्ध असेल, पूर्वीच्या दगडांनी जशा पद्धतीनं आपण दगडांचा वापर आपल्या मराठी मावळ्यांनी जो केलाय तो प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न केलेला असू द्या. अर्थात वेगवेगळ्या पद्धतीची युद्ध जी की गोरिला वॉर टेक्निक म्हणून आज जगप्रसिद्ध झाली, ती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी आपण गनिमी कावा जे म्हणतो ती नंतर गोरिला वॉर टेक्निक म्हणून प्रसिद्ध झाली. तर हा गनिमी कावाच्या पद्धतीनं जे युद्ध दाखवलं गेलं ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे उत्तम दाखवण्याचं काम केलं. आणि त्यामुळं त्या काळानुसार त्या परिस्थितीनुसार जी भूमिकांना न्याय देण्याचं काम झालंय अतिशय उत्तम झालेलं आहे. आणि यानंतर काही कलाकारांबद्दल बोलू पाहिजे तर नाही, चित्रपटाचं बजेट बद्दल बोलून की बाबा 130 कोटी चित्रपटाचं बजेट विकिपीडियावरती किंवा नेटवरती बाकीकडे सगळं दाखवत आहे, पण ऑब्व्हियसली आता ते 300-400 कोटी क्रॉस झालेही असतील. आणि मी होप करेन की बाबा जेवढं जास्त हा सिनेमा कमवेल तेवढं कमीच आहे, कारण त्या सिनेमाना म्हणजे जास्त कमवावं माझी हीच इच्छा आहे. पण 130 कोटीमध्ये असा एक फिल्म बनवणं हे मॅडॉक्स फिल्मलाच जमतं, जे की मी मगाशी बोललो की स्त्री 2 वगैरे हे सिनेमे उत्तम आहेत. त्यामुळे एक सिनेमॅटिक दृष्ट्या हा चित्रपट भरपूर भारी आहे. कलाकारांच्या बद्दल बोलायला गेलं तर मेन संभाजी महाराजांच्या नंतर जे कवी कलश विनीत कुमार सिंग यांनी जे कॅरेक्टर केले, खरोखर सांगतो या माणसाने याच्या आधी भरपूर कामं केलेत, आपण त्याला अक्षरशः इग्नोर केलं होतं. हिंदी छोट्या छोट्या जोक्सच्या याच्यामध्ये, सिरियलमध्ये, त्या क्राईम पेट्रोल सारख्या याच्यामध्ये भरपूर अंडररेटेड आर्टिस्ट आहे. जसा मराठीमध्ये संतोष जोळेकर बद्दल बोललो तसं हिंदीमध्ये विनीत कुमार सिंग हा भरपूर अंडररेटेड आर्टिस्ट आहे. आणि त्याला कवी कलशांचा रोल हा उत्तमरित्या आहे. ज्यावेळी म्हणजे मी सीन नाही सांगत, पण ज्यावेळी कळून चुकतं महाराजांना की बाबा मी कवी कलशांना तर वाचवू शकत नाही, आणि कवी कलशांना घेऊन जात असतात, त्यांना मारण्यासाठी घेऊन जात असतात, आणि त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये जुगलबंदी दाखवले, तेव्हा ते जे म्हणतात की बाबा तुम नमक नाही तुम चंदन हो, काय म्हणजे त्या गोष्टीबद्दल बोलण्यात काय मी इथं काय नाही बोलणार, कारण त्या गोष्टी एवढ्या अंगावरती येतात. आणि त्या काय येतात कारण विक्की कौशल आणि विनीत कुमार सिंग या दोघांच्या मध्ये जे बॉन्डिंग दाखवलं आणि त्यांनी जे कॅरेक्टर एवढं पकडलेलं, मग ते चालताना ते सगळं घेऊन चालणं किंवा ते दाखवणं चेहऱ्यावरती की बाबा काय कुठल्या ह्याच्यातनं ते चाललेत. त्यामुळे विनीत कुमार सिंग हार्डली सांगतो तुम्हाला 1 नंबर आर्टिस्ट आहे. एवढ्या वर्षापासून तो लपला होता असं मला वाटतंय, आणि कदाचित विनीत कुमार सिंग, संतोष जोळेकर आणि अजूनही भरपूर कलाकार आहेत, हे सगळे राईट, आशुतोष राणा असतील, हे सगळे कलाकार खरोखर एक अंडररेटेड होते. यात एकही कलाकारी कोणी असं खूप मोठा आहे असं, आता बघा ना विक्की कौशल सोडला तर दुसरा कोण कलाकार आहे मला सांगा त्याच्यामध्ये की जो खूप असं मोठ्या फिल्म मध्ये वगैरे काम केलंय. त्यामुळे मला हे एक भारी वाटलं मॅडॉक फिल्मचं की त्यांनी आर्टिस्टचं कॅरेक्टरायझेशन सिलेक्शन करताना अशा एकदम वेचून कलाकारांना उचललंय. तर मला तरी अभिमान वाटतो की बाबा आमच्या मराठीतला संतोष जोळेकर असेल किंवा हिंदीतला विनीत कुमार सिंग असेल, अशा कलाकारांना घेऊन त्यांनी सिनेमा बनवला आणि तो सिनेमा परफेक्ट हिट झालाय. त्यामुळं मला असं वाटतंय की पुढं कलाकारांसाठी चांगली संधी आहे. तर तेच म्हणजे आता आशुतोष राणांच्या बाबतीत असेल, हंबीरराव मामांची भूमिका त्यांनी केली, तर किंवा अशा सगळ्या संदर्भानं त्यांनी न्याय दिला. परंतु मला एक कुतूहल वाटत होतं, म्हणजे खरंच पहिल्यापासून कुतूहल वाटत होतं की आपल्या शंभूराजांच्या बरोबरीनं त्यांना ताकदीनं साथ देणारी म्हणजे ती श्री सती रात्नी जयती, श्री सखी रात्नी जयती येसूबाई यांची भूमिकेसाठी ज्या व्यक्तीला निवडलं होतं ती म्हणजे रश्मिका. नुकताच पुष्पा 2 सारख्या सिनेमामधून जी एका वेगळ्या भूमिकेतून लोकांना दिसलेली आहे, जिची एक काय म्हणतात इमेज एक वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या नजरेत आहे. मग ती पुष्पाची काय नाव तिचं, श्रीवल्लीची इमेज होती, आणि ती असताना लोकांच्या नजरेमध्ये अचानक येसूबाईंच्या भूमिकेमध्ये लोक तिला स्वीकारतील का, हा मला सुद्धा पहिला प्रश्न होता.
पण चित्रपट बघत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिने सुद्धा येसूबाईंची भूमिका इतकी सुंदर निभावली आहे, काय म्हणता, एकदम सुंदर प्रामाणिकपणे शेवटपर्यंत निभावण्याचं काम केलं. शेवटी मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की बाबा अंडररेटेड कलाकार जे असतात, जे आर्टिस्ट, रिअल आर्टिस्ट असतात, त्यांना कोणताही रोल दिला तरी त्या रोल बरोबर सॅटिस्फॅक्शन किंवा त्या रोल बद्दल ते मनात ठेवून व्यवस्थितरित्या करणं हे कलाकाराचं काम असतं. आणि तेच म्हणून मी मगाशी बोललो की अंडररेटेड कलाकार घेतल्यामुळं एक गोष्ट प्लस पॉईंट, एक जे बाजू म्हणतात ते प्लस पॉईंट या सिनेमाची हीच आहे. आपण शेवटाकडे येऊया. हा सिनेमा खरंच तुम्हाला मी अजून सांगतो, जोपर्यंत सिनेमागृहात आहे मिस करताय. जर बघितला नसाल भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, मी कधीच सांगितलं नाही याच्या आधी, पण मी आज पहिल्यांदा सांगेन की हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघा. हा सिनेमा तुमच्या टेलिग्रामवरती, हा सिनेमा तुमच्या मोबाईलवरती, हा सिनेमा तुमच्या वेबसाईटवरती आला असेल तरी डिलीट करून टाका. हा आपला सिनेमा आहे, हा आपला अभिमान आहे, हा आपल्या राजांचा इतिहास आहे. या सिनेमाला जर आपण डोक्यावरती घेतलो तर आणि तरच उद्या ही गोष्ट बोलायची वेळ येणार नाही की मराठी सिनेमा किंवा मराठी आमच्या ह्याला काही किंमत नाही, हे नाही, ते नाही. हे जर नको असेल तर या चित्रपटांना मोठं करा, जेणेकरून ते जे वरती जे बसलेत बाकीचे XYZ त्या लोकांना देखील कळेल की बाबा आपण त्या फालतू टॉपिक्स मधनं लक्ष काढून ते काय पिक्चरचे नाव मेरी बीवी और वो म्हणजे जाऊ दे, पण एक सांगतोय की या चित्रपटच्या लाईन मध्ये ज्या प्रोड्युसरांचं लक्ष आहे ना, त्यांचं लक्ष तिथनं निघेल थोडंसं आणि या गोष्टींच्याकडे जाईल की बाबा आता सध्या गरज आहे या सब्जेक्टवरती सिनेमा बनवावं. ही एकच प्रयत्न आहे आपला की आपण तो चित्रपट जाऊन बघणे, मोबाईलवरती बघणे नाही. हे एवढंच मी तुम्हाला सांगेल. जे विशेष काय मला ह्या सगळ्या विषयावरती परत थोडं सांगायचं आहे. आता जसं सांगितलं की खरं तर स्टोऱ्या मिळत नाहीत आज हिंदी बॉलिवूड वाल्यांना. कॉपी करूनच करणार आहे. आता परवा आम्ही कुठला तरी चित्रपट बघायला गेलो होतो आणि तिथं नंतर कळालं की तो कुठल्या तरी साऊथ बेबी जॉन म्हणजे असे प्रत्येक पित्र म्हणजे 100, 150, 200 कोटी खर्च करतात आणि ते कुठल्या तरी साऊथ मधनं मूवी एखादी ती फक्त इकडे हिंदीमध्ये कन्वर्ट करतात. आणि ते आम्ही डब झालेली बघितली ना, त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करतायत. त्याच्यापेक्षा आणखीन खूप स्टोरी आहेत. महाराष्ट्राचा जरी इतिहास नुसतं वाचायचा म्हटलं तर हजारो चित्रपट बनतील, हजारो. प्रत्येक मावळ्याची प्रत्येक वेगळी स्टोरी आहे ना. चित्रपट बनतील, फक्त त्यांना हात जर घालावा वाटत असेल, आपला गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत यावं वाटत असेल, भले तो बॉलिवूडच्या माध्यमातून असेल. आज महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना तेवढं बजेट नसेल समजा, भले ते तर उदासीनता, राजकीय उदासीनता असं आपण म्हणू शकतोय, कारण पैसा इतर ठिकाणी प्रचंड वतला जातोय. मात्र सिनेमांसाठी खर्च करत असताना, इतर गोष्टी असताना मराठी चित्रपटांसाठी तितका कोण प्रयत्न करत नाही, हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा ठीक आहे, मराठी स्टोऱ्या हिंदीच्या माध्यमातून जरी लोकांपर्यंत येत असतील तरी त्याचा आम्हाला आनंदच आहे. ते व्हायचं असेल तर आपल्याला एखाद्या मराठी हिरोवरती बनलेली, मराठी रिअल हिरोवरती बनलेली स्टोरी आपल्या लोकांपर्यंत पोहोचावी, याच्यासाठी आपणच प्रयत्न करायचा, बाकी कोण करणार नाहीये. देशभरामध्ये अनेक ठिकाणी असं होईल की काही जण हा नाही ऐसा ये घुमा के बताया है, एक्स्ट्रा कुछ दिखाया है, ऐसा थोडी होता है. असंच आज एक मराठी अभिनेत्रीनं पण म्हटले की त्यावेळेला 500 वर्षापूर्वी झालेली काय कथित कहाणी लोकांना हळहळ वाटते, परंतु आता झालेले जे काही परवा त्या गंगा काठावरती जे काही झालं प्रयागराजच्या इथं, तर ट्रकातनं माणसांचे मृतदेह नेले वगैरे वगैरे, ते मात्र आता लोकांना संवेदनशील वाटत नाहीत वगैरे. आता याच्यातून वाद पेटेल वगैरे वगैरे, तो नंतरचा भाग. पण मला असं सांगायचं आहे की कोणाला काय वाटते डझंट मॅटर. टीका करणारे अनेक दिसतील, विरोध करणारे अनेक दिसतील, या स्टोरीला सुद्धा अनेक जण काहीतरी चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतील, पण तरी सुद्धा समीक्षकांनी, वेगवेगळे जे इतिहासकार आहेत त्यांनी या विषयाला न्याय दिलाय असं म्हटलंय. आम्ही सुद्धा जितका इतिहास वाचलाय आम्हाला सुद्धा वाटतंय की कुठेही इतिहासाची मोडतोड न करता हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आपणच आपला चित्रपट महाराष्ट्रातल्या 13 कोटी 12 कोटी जनतेनं जरी उचलून बघितला तरी बस आहे. बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आपण पुढे जाऊ. त्यामुळे आपण प्रयत्न करूयात. चला, आणि असेच हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसे वाटतात सांगा. आम्ही सुद्धा वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा नेहमी प्रयत्न करतोय. अशा पॉडकास्टच्या माध्यमातून असू द्यात किंवा अशा रिव्ह्यूच्या माध्यमातून असूयात. रिव्ह्यू आमचे बरे वाटतायत का, चांगले वाटतायत काय, कमेंट करून सांगा जर चांगले वाटतील. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा जेव्हा पोहोचेल तेव्हा ही चेहरे लक्षात ठेवा, कारण आम्ही मराठमोळी 2 पोरं आहोत, जो आम्ही एक वसा घेतला की बाबा आमचं शब्दवेडे चॅनल जे आहे त्या शब्दवेडे चॅनलवरती ऑथेंटिक आणि रिअल कंटेंट अपलोड करायचा. त्यामुळे हे चॅनल लवकरच खूप मोठ्या शिखरावरती जाईल. तुमचा आशीर्वाद कायम असू दे एवढंच सांगेल शेवटी. आणि थांबेल असंच प्रेम देत राहा, व्हिडिओज अनेकांपर्यंत पोहोचवा. मराठी पब्लिक चित्रपट बघत नाहीयेत त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा, जेणेकरून रिव्ह्यू बघून ते चित्रपट बघायला जातील आणि आपला सिनेमा, आपला राजा लोकांपर्यंत पोहोचेल. इतकंच. आज खूप तुमचा वेळ घेतला त्याबद्दल खरंच दिलगिरी. बाकी असंच प्रेम देत राहा. मनापासून धन्यवाद.